प्रवास का करावा? प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रवास आहे. प्रवास आपल्याला नवीन माणसं, नवीन संस्कृती आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देतो. पैसा पुन्हा कमावता येतो, पण प्रवासात निर्माण झालेल्या आठवणी पुन्हा विकत घेता येत नाहीत. म्हणून वेळ मिळेल तेव्हा निघा, जग पहा आणि प्रत्येक प्रवासातून स्वतःची एक नवी ओळख घडवा. कारण जग जितकं मोठं आहे तितकंच सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुहास गावडे या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण छोटीशी मस्त बुलेट राईड करणार आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनामधून थोडासा वेळ नक्की स्वतःसाठी काढला पाहिजे. मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंजण आता लातूरपासून जवळच असलेला एक डॅम पाहायला जाणार आहे. जवळच आहे, बाभळगावपासून एक साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. बघूयात आता त्या ठिकाणी जाऊन अजून काय आपल्याला पाहता येत आहे का, आणि ट्रिप छोटी मोठी का असेना. तसं तर आमचं तर स्वप्न आहे आता पूर्ण भारत फिरायचा बाईकवरती, पण अजून बघू आता. त्याच्यासाठी छोटे मोठे प्रयत्न चालू आहेत. कधी 10 किलोमीटर, कधी 20, कधी 50, कधी 100, जसं जमल तशी माणसांनी ट्रिप करावी आणि बाहेर पडलं पाहिजे. किती दिवस आपण त्याच आपल्या लूपमध्ये राहणार, रोजच्या कामामध्ये. थोडंसं आपलं रोजचं बिझी शेड्यूल जे आहे ब्रेक करून आपण थोडंसं फिरलं पाहिजे आणि स्वतःला वेळ दिला पाहिजे. तुम्ही 10 किलोमीटर जाऊन या, ती सुद्धा एक छोटीशी ट्रिप असू शकते माझ्या दृष्टीने. त्याच्यामुळं फिरलं पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. चला बघूयात आता. मग सुशीला मग सुशीला 25 किलोमीटरची 5 किलोमीटरवरती ब्रेक घेतलाय. मी आधीच सांगितले, छोट्या छोट्या गोष्टी मिस करायच्या नाही. आम्ही चाललोय मसलगाचा डॅम पाहायला. त्याच्यात वाटेमध्ये लोदग्याच्या अलीकडं मस्त हे नाश्ता सेंटर आम्हाला भेटलं. मस्त छान सुशीला खाऊन घेतला. आम्ही जेव्हा स्विमिंग पूलला या साईडला जायचो त्यावेळेस आमचा हा डेली रुटीन मधला स्टॉप होता. छान आहे, मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडाखाली बसून सुशीला, चहा, तसेच रस वगैरे छान मिळते या ठिकाणी. चला आता पुढे जाऊन पाहूयात काय होतंय काय नाही. आणि बाईक राईड ही केली पाहिजे. आम्ही कॉलेज लाईफमध्ये असताना बऱ्यापैकी बाईक राईड करायचो, पण नंतर ना आता जसं जसं वय होतं सगळ्या गोष्टी नंतर बाईक राईड आपल्याला पॉसिबल नाही होत. मग आम्ही मोस्ट ऑफ आता भरपूर ट्रिप करतो, पण त्या 4 व्हीलरने करतो. आता ही आमची पहिलीच बाईक राईड आहे, त्याच्यामुळं थोडासा अनुभव नवीन आहे, पण होईल हळूहळू सवय होईल. पण बाईक राईडची मज्जाच वेगळी. खास त्यासाठी आम्ही हेल्मेट, गोप्रो किंवा कॅमेरा सगळ्या गोष्टी आम्ही त्यासाठी हे केलेल्या आहेत. चला, हाही एक छंद म्हणून आपण जोपासला पाहिजे. छान वाटतंय. भरपूर दिवसांनी बाईक राईड. कॉलेज लाईफमध्ये आम्ही बाईकवरती बऱ्यापैकी ट्रिप करायचो, पण आता लग्न झाल्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यातूनही थोडासा वेळ काढतो. पण आज आम्ही ठरवले इथून पुढं जसा वेळ मिळेल तसं फिरायचं. आणि लातूरच्या आजूबाजूला मराठवाड्यामध्ये भरपूर असे प्लेसेस आहेत जे आपण वन डे कव्हर करू शकतो. म्हणजे आम्ही लातूरला 3 वर्षामध्ये भरपूर असे स्पॉट पाहिलेले आहेत जे लातूरकरांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे विशेष गोष्ट आहे. पण छान आता फिरण्याची आवड आहे म्हणून आम्ही बऱ्यापैकी पाहतो. मी सजेस्ट करेल घरातून बाहेर पडून 10 किलोमीटर का होईना, पण तुम्ही ट्रिप करा. त्यात एक वेगळाच अनुभव आहे. आता आम्ही हे मसलगाच्या रोडला लागलोय. कच्चा रस्ता आहे, मस्त जस्ट पाऊस पडलेला आहे आणि छान वाटतंय.
जाताना आपले गावाकडचं एक फील येतोय. आता तुम्ही पाहू शकता हे आखाडा आहे लोकांचा, जांभळीचे झाडं आहेत. छान. बघू आता पुढं काय 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 पाहायला मिळतंय, पण आतापर्यंत तर एकदम बेस्ट अनुभव आहे. आता मी आलोय मित्रांनो मसलगा या ठिकाणी, आणि येता येता झाडामध्ये रस्त्यामध्ये आम्हाला मस्त एक चिंचेचं झाड लागलं. तर त्या ठिकाणी आता मी थोडा वेळ मस्त एक 5-10 मिनिटं एन्जॉय करणार आहे. मित्रांनो नक्की वेळ काढत चला, ह्या गोष्टी आपल्याला मस्त असं फॅमिली सोबत निवांत जर एन्जॉय करायचं असेल तर लातूरच्याच बाजूला मसलगा म्हणून डॅम आहे. छान वाटलं. कोणाचं झाड आहे काय माहिती, कोणीतरी मस्त इथं बाज बांधलेली आहे. आम्ही आता मस्त पैकी त्याच्यावर निवांत येऊन बसलोय. नक्की मित्रांनो वेळ काढा, छोट्या छोट्या गोष्टी असतात. लयच मस्त वाटतं इकडं, आहे का नाही नलू? लॉंग टाइम नवऱ्याकडे गाड करून झाड पण बघा ना तुम्ही किती मोठं आहे. मस्त. आज आम्ही मस्त आमची बुलेट घेऊन आलोय. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मसलगा मसलगा डॅमला. त्याच्या आणि- अलीकडे एका शेताजवळ आम्ही थांबलेलो आहोत. हा झोपाळा बाजेचा बनवलेला आहे, एकदम मजबूत. छान आहे गड्या मित्रांनो. हॅलो, छान वाटलं. भरपूर दिवसाने नाही, 2017 नंतर जवळपास 9 वर्षांनी आम्ही बाईक टूर केलेला आहे. हा ना, मुंबईला होतो तेव्हाच. त्याच्यानंतर आता लातूरला आल्यानंतर तर पण छान आहे. काहीतरी वेगळं जर पाहायचं असेल ना, लातूरमध्ये हे प्लेस चांगलं आहे आणि ऑफबीट आहे. गर्दी वगैरे हा विषय नाही. आणि ज्याची कोणाची शेती आहे ना, मला हे आवडलं गड्या स्पॉट. मस्त असं चिंचेचं झाडाला झोपाळा बांधलाय. झोपा जागा नाही. झोप किती 10 ते 15 मिनिटाचा. 15 किती मिनिटं तिकडे सरक. 15 ते 20 मिनिट लागला असं ना आपल्याला. किती वेळ लागला असं? 25 मिनिटं. 20-25 मिनिटं. 20-25 मिनिटामध्ये जर आपल्याला एवढे चांगले जर प्लेस मिळत असेल तर काय अडचण आहे. पण फॅमिली सोबत या बरं का. मुलांना खेळायला एन्जॉय करायला छान आहे. शेती वगैरे आजूबाजूला चांगलं आहे गावाकडचं. आणि मस्त घरचा डब्बा घेऊन या. हा. येस, बाय बाय. अच्छा, आईचा आजा. मला 9 वर्षांनी बाईकवर घेऊन जात आहे. छान वाटतं ना. हा, आणि छान प्लेस आहे. डेली रुटीन मध्ये थोडंसं चेंज. मसलगा डॅम. आयला धरणालाच पाणी नाहीये आहे ना. आयला पण भरल्यावरती भारी असेल बरं काय का ना. आता आम्ही आलोय मसलगा डॅम. बेस्ट आहे, पाण्यासारखं आहे. फॅमिली सध्या पाणी नाही. हा, पाऊस पावसाळ्यानंतर
पाऊस झाल्यानंतरच. अजून तर जस्ट पावसाची सुरुवात आहे, त्यामुळं थोडं पाणी कमीच प्रमाणात आहे, पण तरी बरं आहे, पाहण्यासारखं आहे. हा आहे मसलगा डॅम, पण सध्याला पाणी अजिबात नाहीये. पण छान आहे. आता इकडल्या बाजूला आहे पाणी सोडायची जागा आहे, आता बघू आपण. हा हे खाल्ल्या बाजूला पाणी सोडण्याची जागा आहे. मग नलू, मोर्या म्हणतात त्याला, मोर्या. मोऱ्या, आमच्या इकडच्या भाषेत त्याला मोऱ्या. इथे एक मस्त महाराष्ट्र शासनाची गाडी लागलेली. आपलं महाराष्ट्र शासन बघू शकता, ही आपली महाराष्ट्र शासन. आता हिला मला मस्त चालू करून घेऊन जातो. छान गाडी. आता आपण डॅमचा वरला भाग बघून झाला, आता खालून मस्त पैकी जाऊन बघूयात. फॅमिली सोबत नक्की येण्यासारखी प्लेस आहे. मग नलू, काय वाटतंय? काय नाही, अजून थोडा पाऊस पाहिजे होता एवढंच वाटतंय. थोडं. बाकी सगळं ओके आहे. आता मी मसलगा डॅमच्या खाली आलोय आणि पावसाळ्यामध्ये बेस्ट आहे, पाण्यासारखं आहे. मोस्ट ऑफ ह्या ठिकाणावर पाणी वगैरे सोडतील. बघा ते दरवाजे वगैरे लय मोठे आहेत.